सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बांधलेले हे हडशीचे ॲडव्हेंचर पार्क एका दिवसाच्या सहलीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील मुख्य आकर्षण संत दर्शन आहे. येथे संपूर्ण भारतातील संत आणि देवतांचे जीवन सांगितले जाते आणि याच सोबत एक सुंदर मंदिर आणि ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. हडशी ॲडव्हेंचर पार्क पुण्यापासून 45 किमी अंतर. हडशी या गावाच्या आत पोहोचतात तुम्ही सुंदर रस्त्यांचा आणि ह्या थंडगार हव्याचा आनंद घेत पार्कमध्ये पोहोचता. गाईस, तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय. बघू शकता हे मागं सगळीकडं निसर्गरम्य वातावरण. आल्या तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. आपण पुढे जाऊन आपण बघणार आहोत इथे काय काय ॲडव्हेंचर्स आहेत. संत दर्शन पाहण्यासाठी एंट्री फीस 200 रुपये प्रति व्यक्ती घेतली जाते आणि लहान मुलांसाठी 100 रुपये. या गुफेत पाऊल ठेवल्या सर्वप्रथम भगवान गणेश यांचे दर्शन झाले. या मूर्ती शेजारीच खूप सुंदर वॉटरफॉल खाली ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती दिसतात. फक्त काही पावले पुढे चालून शंकर आणि पार्वती यांचे सुंदर मूर्ती दिसते. शिवपार्वतींच्या दर्शनानंतर खऱ्या संत दर्शनाची सुरुवात इथून चालू होते. गुहेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला आर्टिफिशियल जंगल दिसते आणि इथून आपली जर्नी स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले जी मूर्ती दिसते त्यात श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना बसवून काशीकडे घेऊन जात आहे असे दृश्य दाखवले आहे. आणि त्याच्या अगदी जवळ संत रविदासजी आपल्या आई वडिलांची सेवा करत आपले काम करताना दिसतात. येथे भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांना मांडीवर घेऊन द्वारकाधीश श्रीकृष्णजी यांना विटेच्या दिशेने उभा राहण्याची विनंती करत असल्याचे दृश्य येथे चित्रित केले आहे. इथल्या प्रत्येक मूर्तीचं डिटेलिंग इतकं छान केले की तुम्ही एकदा इथे खरंच प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे. हे सगळे दृश्य खरंच रिअलिस्टिक वाटणारे आहेत. या दृश्यात रामदेवजी आपल्या अहंकार सोडून संत ज्ञानेश्वरांच्या चरणी लीन झालेले दिसतात. दृश्यात पंढरीचा राजा स्वतः काका कुंभारजींना मदत करताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा संत तुकारामजींना भेटतात तेव्हा हे दृश्य येथे चित्रित केले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्राणत्याग केलेले संत सखुबाई, शेगावचे संत गजानन महाराजजी यांच्याजवळ वरुण स्वरूपातून प्रकट झालेले श्री स्वामी समर्थ दिसतात आणि जवळच शिर्डीचे साईबाबा स्वतःच्या हाताने भोजन करत असून त्यांच्या जीवनाचे वर्णन येथे केलेले आहे. संत दर्शनाला भेट दिल्यानंतर गुहेतून बाहेर येताच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य मूर्ती दिसते. इथे आल्यावर या मंदिराचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच मोहित करेल. या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी विराजमान आहेत. ह्यावाल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये एक भव्य आर्टिफिशियल लेक बनवला गेला आहे. येथे आपण बोटिंगचा आनंद घेऊ शकतो आणि बोटिंगचं 100 ते 200 पर्यंत चार्जेस घेतले जातील. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तर आता गाईज भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.